काय सांगाल पुण्यात उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं. आज पुण्यातच नुसत्या शिवसेनेला खिंडार नाही पडलं, सगळ्याच पक्षांना खिंडार पडली. पण त्याचा खोलवर विचार केला तर असं दिसून येतं की जी कॅपेबल लोक आहेत, जी खरंच निवडून येणार आहेत, अशा लोकांनाच भाजपने आपल्या जाळ्यात ओढलंय. म्हणजे इतक्या वर्ष माझं राजकीय निरीक्षण की सायली वांजळे असतील, सचिन दोडके असतील, आमचे पृथ्वीराज असतील, संजय भोसले आणि आवा बाबुल असतील, जी अशी काही नामांकित मंडळी की ते 100% त्यांच्या कामाच्या जोरावर निवडून येणार होते. ही लोक निवडून आल्यानंतर यांचा ईव्हीएम घोटाळा उघडा पडला असता. आणि हा ईव्हीएम घोटाळा त्यांचा झाकण्यासाठी म्हणून जे दिग्गज आहेत त्यांना वेगवेगळे आमिष काय दाखवले असेल किंवा काय घाबरले असेल. आता आपण बघितलं की ज्यावेळेस शिंदे गेले शिवसेनेनं, त्यावेळेस बऱ्याच लोकांना शाही बाबू सारख्यांना आमिष दाखवलं गेलं, ज्यांनी कधी डोंगर झाडी बघितली नव्हती. काहींना घाबरलं गेलं ईडी झाड दाखवून. अशा पद्धतीने खेळ विधानसभेत झाला, तोच खेळ आता महानगरपालिकेच्या स्तरावर आलाय. आणि तुम्ही मॅच करून बघताल की जो ईव्हीएम घोटाळा ह्याच्यात तथ्य आहे, माननीय उद्धव साहेब राज साहेबांनी मध्ये ते सगळं मशीनच्या प्रॅक्टिकल सगळं दाखवून दिलं की यामध्ये 100% घोटाळा आहे. त्या मशीनमध्ये आधीच प्रोग्राम पुढे गेला तो 25% मतांचा. सकाळी 12-1 पर्यंत मतदान होतं, तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू असतं. आणि 12 नंतर ज्यावेळेस कार्यकर्ते शिथिल पडतात, कोणी जेवायला जातं, कोणी बदली का माणसं येतात, त्यावेळेस त्यांचा प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो. हे आता वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या स्तरावर स्पष्ट केले. आणि आता तो ही दिग्गज मंडळी त्यात घेऊन मी छाद्य पण सांगतो, माझं चॅलेंज आहे की ही लोक त्यांच्याही बळावर तशी निवडून येणार होती, फक्त भाजपने त्यांच्या लेवल खाली घेतले की जेणेकरून त्यांना एकाधिकारशाही करता यावी. आणि यामागे गणित तेवढंच आहे. भाजपकडे उमेदवार नाही आहेत का? भाजपकडे उमेदवार असेल तरी त्यांना पूर्णपणे विरोधी पक्ष हा संपुष्टात आणायचा आहे. भाजपचे निष्ठावंत ते स्वतंत्र हल्ल्यापुरते राहणार, बाकी पक्ष जसे राहतात तसेच. काँग्रेसमध्ये काही अशीच लाट आली की कलमाडी म्हणून ती पूर्वदिशा. कलमाडी साहेबांनी ऐनवेळेस मानकर साहेबांचं शहराध्यक्षपद डावलून अभय साहेबांना दिलं, कारण त्यावेळेस ती एकाधिकारशाही होती. थोडी दिवस चालली, आताही तसं होईल. जे आता कुठले मोठमोठ्या पदावर आहेत ते त्यांना ती वाटतं की आता आपण पुन्हा सोय घेऊन केले आणि हे सगळे दिग्गज आता आलेवाई झाला, आपण जिंकलो. पण तसं होत नसतं. जसं उद्धव साहेबांचे 40 शिलेवर फोडले तरी शिवसेना तशीच राहिली, कारण मूळ तळातलं जे पसरले मुळं घट्ट आहेत. आणि जे शिवसैनिक आहेत किंवा कुठल्याही पक्षाचे लोक असतील, तीच पक्षाची परिचय असतो. नगर परिषदेला स्कोर कमी होता. स्कोर बघण्यापेक्षा तुम्ही जे बघितलं प्युअरली ग्रामीण मध्ये भाजपचा हा कधीच संबंध आला नव्हता आणि नाहीये, आताही नाही. पण तो एक विशिष्ट शहरी चेहरा असलेला पक्ष हे अजूनही लोक म्हणतात आणि त्या तथ्य आहे. फक्त मी शेजारचं चांगलं गुन्हे मांडी घेतलं म्हणून मी त्याचा बाप होत नाही, अशी ती पद्धत आहे की दत्तक घेतलेल्या पोराला मी भाऊ खाऊ शकत नाही. शेवटी मी माझा डीएनए असलेलं पोरग ते माझं पोरग. तसं आता या राजकारणात म्हणता की भाजपने जी लोक मांडी घेतली बाहेरच्या पक्षातनं, ती लोक निवडून आणि भाजप निवडून आलं. त्या ठिकाणी शिंदेगड असेल, अजितदादांची लोक असतील, ही त्या ठिकाणी प्रबळ आहेत. आज सातारा तुम्ही होईल आमचा नगराध्यक्ष बसला, पण तिथं अपक्षांची संख्या तेवढी लक्षणीय आहे, कारण तिथं राजे लोकांचं राजकारण चालतं. तिथं पक्ष म्हणून तुम्ही त्या अँगलने बघू शकत नाही, कारण अपक्ष तेवढ्या प्रमाणात निवडून आलेत. आणि हा एक सातारामध्ये सॅम्पल आहे. आता बाकीचा अभ्यास तुम्ही आमच्यापेक्षा जास्त चांगला करू शकाल की जे साताऱ्यात राजे लोक जे भाजपमध्ये गेले, जे आधी कुठे राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार होते, ते आता भाजपचे आले. म्हणून काय ते भाजपचं संख्या काउंटिंग कसं होईल, पण मूळचं त्यांचं मूळ सोडतात नाही. आज शिंदे सेननी मला ठिकाणी बाजी मारली, पण लोकांमध्ये तो धनुष्यवान जिरवलाय, मुरवलाय, जो तळागाळातील लोकांना पाळलाय शिवसेनामध्ये धनुष्यवान, तो त्याचे बेनिफिट पण त्याला मिळाला असता 100%. नुसतं एक तर शिंदेचं ते आता जर मी माझ्या वडिलांनी दुकान घातले आणि एक कामगार ठेवला आणि 10 वर्ष तो कामगार जुना आला, तो मग होऊ शकत नाही हे दुकान माझे. शेवटी माझ्या बाबांनी दुकान थाटले, ते वाढवले माझ्या बापानी, मग माझ्या बापाचं नाव लावून द्यावं.
बाप बदला असं व्हायला लागलं ना. काय वाटतं तुम्हाला पुण्याचं वातावरण कसं आहे? पुणे वातावरण पूर्ण अँटी बीजेपी आहे. आणि तुम्ही कुठल्याही स्तरातला म्हणून घ्या, सामान्य रिक्षावाल्यापासून डॉक्टर पर्यंत, IT सेक्टर पासून ते खाली हातगाडीपर्यंत कुठल्याही माणसाचा इंटरव्ह्यू घ्या, तो भाजपबद्दल कुठलेही सराव चांगले बोलत नाही. कारण त्याला रोज त्याला फेस करावं लागते. कारण आज कुठेही तुमच्या रोजगाराची खात्री राहिली नाहीये. हायर अँड फायर ही सिस्टीम जी आधी नुसती IT होती ती छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये आली. म्हणजे कोणाला रोजगाराची गॅरंटी नाहीये. आणि लोकांना कळते की पूर्वी असं गॅरंटी एक माणूस एखाद्या टेलिकॉम बजाज मध्ये गेला की ते घर सुखी व्हायचं. कारण त्याची एक रोजगाराची खात्री व्हायची की दर महिना आम्हाला एवढा पगार मिळणार आहे आणि इतक्या वर्ष म्हणजे त्या वयाच्या निवृत्तीपर्यंत मिळत राहणार आहे. अशी जी जॉब गॅरंटी ती जॉब गॅरंटी संपली आहे. त्यामुळे तुम्ही व्यवसाय भाजपमध्ये पुण्याचा महापौर भाजपचा होणार कसं लागतं? होणार ना, 100% होणार ना. आम्ही सांगतो ना, EVM घोटाळ्यात त्यांनी एवढे जोरकसपणे केलेत की जिथं काही शाश्वती नव्हती. समजा एक आमच्या राऊत साहेबांनी गणित सांगितलं की 30 कोटीचं बजेट असतं नगर परिषदांचं, त्यांनी इथं 150 कोटी खर्च केले. ह्याचा काहीतरी ताजमेर लागते का? यांना एक हाती सत्ता सगळीकडे राबवायची आणि सगळं प्रशासन त्यांचं, पोलीस त्यांचं. आता शिवसेनेसारख्या एवढ्या मोठ्या पक्षाने निकाल दिला, कोकाटेंचं निलंबनाचं तुम्ही निकाल लगेच झटपट देत आहे. आणि मग शिवसेनेच्या निलंबित आमदारांचं त्याच्यामुळे तुम्ही लगेच कारवाई करत नाही. मग इथं तुम्ही सगळेच ताकद घेतल्यावर काय? आपल्या प्रभागातल्या काय समस्या आहे? इथं मुख्यतः समस्या अशी आहे की ज्या स्मार्ट सिटीचं डांगरा पिटला गेला ती पूर्ण फेल झाल्यामुळं आज मुख्य रस्त्याचा ट्रॅफिक जामचा फटका हा प्रत्येक गल्ली व्हायला बसतोय. की तो आपटे रोड असू, ही पुलाची वाडी असू, किंवा 1202 वसा असू, वॉटरवाडी असू किंवा माणूस घालणे, जिथं कधी माणूस बघायला मिळत नव्हता, गाडी बघायला मिळत नव्हती, ती सगळी गल्ली गाड्यांनी भरली. कारण यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे लावलेली वाट किमान आमच्या प्रभावापुरतं बोलायला ठरलं तर आमच्या इथल्या कुठलाही व्यावसायिक सुखी नाहीये. कारण जर तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये खायचं म्हणलं तर तुम्हाला गाडी लावायला, 2 व्हीलर लावायला जागा नाही रस्त्यावर. कारण स्मार्ट सिटी नावाखाली मोठे गेले फुटपाथ आणि त्या खाली अडवल्या गेलेली पार्किंगची जागा. आज उलट व्हायला म्हणतं की पुण्याचा हार्ट आहे हा जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन रोड. इथून अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतातून लोक येतात आणि त्यांचं आकर्षण असलेले 2 रस्ते, इथली हॉटेल्स आणि त्या हॉटेलवर डिपेंड असलेले हजारो लाखो रोजगार हे यांनी ते स्मार्ट सिटी नावाखाली हिसकावले थोडक्यात. कारण जर पार्किंगला जागा अवेलेबल असली तर माणूस तिथे शांतपणे खाऊ शकेल, फिरू शकेल. पण पार्किंग हाच विषय तुम्ही निवडून काढला, स्मार्ट सिटी नावाखाली मोठमोठे फुटपाथ केले, तिथे तुम्ही अपेक्षा कशी करता की माणसांचा रोजगार वाढलाय किंवा काय आम्ही चांगले केले? आता हे मेट्रोचं प्रकरण घेतलं तर जसं आपण उपनगरामध्ये जाताना टमटम असती तशी मेट्रोची अवस्था केली. डेक्कन बस स्टॉप अशी एक स्टॉप, जेवी अशी एक स्टॉप, पालगंधर अशी एक स्टॉप आणि मनपा अशी एक स्टॉप. टमटम जशी थांबत जाशी तशी यांनी ती मेट्रोची टमटम करून टाकली. का तर यातनं मिळणारा त्यांचा रेव्हेन्यू असेल, त्यांचे त्यावर लक्ष असेल. ही गरज होती का? जर तुम्हाला प्रामाणिकपणे लोकांना सुविधा द्यायच्यात तर त्या थोडक्या खर्चात पण देऊ शकतात. आज जे पुलाची कामं झाली बालगंधरला पॅरलल किंवा भिडे पुलाच्या वरती, एवढ्या मोठ्या स्ट्रक्चरची गरज आहे का? आज आम्ही हिमाचल प्रदेशात बघतो नुसतं साध्या रोडवर आवड नद्यांच्या नद्या क्रॉस करून पूल बांधले जातात. लोकांची गरज काय? वॉकिंग ना, तेवढं करा. पण तुम्हाला बजेट फुगवण्याचा जास्त इंटरेस्ट असला आणि त्या बजेट मधून निवडणुका जिल्ह्याच्या म्हणजे सत्तेतून पैसे सत्ता, आता नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण ऐकत आलो, आता ते समक्ष बघायला मिळतं.